या हाय ऋषी क्रिएटिव्ह मंत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। मी तुम्हाला आज घेऊन आलेलो आहे तांबटळीला, जिथे आपल्याला म्हणतात ना तांब्याची वगैरे जी भांडी त्याला ठोके देऊन बनवले जातात। ॲक्च्युली जे कसे बनवतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्हाला इथून काहीतरी मागवायचं वगैरे असेल ना तरी तुम्ही इथून मागवू शकता। आणि म्हणतात ना इथे ते कारखाने आहेत छोटे, तर आपण आज तिकडे आलेलो आहोत। त्याचा ब्लॉग स्टार्ट करूया। चॅनलला पहिल्यांदाच आलाच असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। एवढे पैसे पण नाही, पैसे नाही। आता ती एक वाटी दाखवा ना। दादा कोणतं ते बघितलं ना, ते काका करत होते की ही अशी प्लेन वाटी असते बघा। ह्या प्लेन वाटीला तो ठोका देऊन ह्या अशा प्रकारच्या वाट्या केल्या जातात। खरंच खूप मेहनतीचं काम आहे, म्हणून इथे जर आलात ना तर तांबटळीला व्हिजिट करायला नक्की विसरू नका। तर अजून सुद्धा काय काय आहे ते मी दाखवतोय। त्यांच्याकडे ना खूप अशी मडकी असतात, ते सुद्धा आहे। अशी पाण्याची मडकी असतात, घागर, अशा प्रकारचे खूप काही आहेत पाण्याचे छोटे छोटे। हे पण अजून बनवायचे आहेत। काका हे रेडी आहे का? रेडी आहे, ह्याला बनवायचं आहे, रेडी आहे। ह्याला काय म्हणतात? हे बघा, आता ही अशा छोट्या प्रकारची घागर आहे। तर काकांनी आपल्याला खूप सुंदर सांगितलं आहे। काका हे आता हे जे पीस आम्ही बघतोय हे रेडी पीस आहेत का? रेडी पीस। ओके, हे बनवायला किती दिवस लागतात? क्वांटिटीने बनतात, तरी पण एका पीसला तरी पण किती वेळ लागतो? 2-3 तास लागतात। 2-3 तास। बारीक बारीक तेच काका अजून सुद्धा हे त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारच्या वाट्या। काका हे तुम्ही प्लेन ह्याला हे करून हे करता बरोबर? किती वेळ लागतो ह्या प्लेन एका वाटीला? त्याला 10-15 मिनिटं लागतात या वाटीला। 10-15 मिनिटं। आणि कितीला सेल करता ही? सेल तर आम्ही ऑर्डर प्रमाणे काम करतोय। हे ऑर्डर प्रमाणे? ऑर्डर आहे, ऑर्डर प्रमाणे आम्ही काम करतो। ही ऑर्डर प्रमाणे काम करतो, ऑर्डर्स आहेत ना? ऑर्डरचं काम आहे। ओके, छान आहे। खूप काहीतरी एक वेगळं आहे ॲल्युमिनियम। हे बिफोर आणि आफ्टर। थँक्यू काका। आता तुम्ही बघतोय कंगाळ बघतोय, काका हे करताय। आता आपण आहे ना आलेलो आहेत प्रवीण हँडीक्राफ्टमध्ये, तांबटळीमध्येच आहे। तर त्यांचं एक छोटंसं वर्कशॉप इथे आहे आणि ते इथे सेलसुद्धा होतं। तर तुम्हाला इथे हवं असेल ना ते सुद्धा या बघा। आणि ते जसं तुम्हाला बघितलं छोटे छोटे डब्बे सुद्धा आहेत इथे, इथे सेल होतात हे अशा प्रकारचे डब्बे वगैरे। ओके, तर अशा प्रकारचं असं काही सेल वगैरे होतं की काळपट येतं रे थोडं। आता आपण हे जे बघतोय ना ह्याला फुल सर मला एक सांगा, ह्याला पूर्ण फायनल टच द्यायचं बाकी आहे ना? अजून व्हायचं आहे तो। हे फायनल टच द्यायचं। सर आपलं नाव सांगा एकदा। प्रवीण खरोलीकर। प्रवीण खरोलीकर। आपल्या इकडे वेगवेगळ्या प्रकारचे कंगाळ वगैरे सगळं काय काय मिळतं। एक छोटंसं ते कंगाळ आहे ते दाखवा ना, कितीला आहे हे? 650 रुपये। 650 का? 650 कंगाळ आहे। 650। ह्यांच्याकडे ना
ह्यांच्याकडे खूप प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी म्हणजे वस्तू मिळणार आहेत. तर तुम्ही या इकडे. ह्यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे ते तुमच्याकडे बघितले. हे तुम्ही हे सुपारी काहीतरी वेगळं आहे. हे बघा नवीन सुपारीचं आहे. असं काहीतरी वेगळं मिळतं इकडे सगळं. हे तांब्याचा कलश आहे. सुंदर फिनिशिंग आहे. सर हे काय आहे? कॅन्डल आहे. हा कॅन्डल आहे. कॅन्डल लावायला. आणि ह्यांच्या मी सगळ्या प्रवीण सरांचं जे शॉप आहे, हे जे शॉप आहे ह्यांच्या सगळ्या डिटेल्स आपण डिटेल्समध्ये देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर त्या बघायला विसरू नका आणि ह्यांना नक्की फोन करा तुम्हाला काय हवं आहे ते. सर तुम्ही फोन करून ऑर्डर केलं असेल तरी घेता का? घेतो. कुरिअरने पार्सल पाठवतो. पुण्यात असेल तर डंजो करतो, नाही पोर्टोनी पाठवतो. तुम्हाला सगळ्या सोयी भेटणार आहे तर टेन्शन नका करू. चार्जेस फक्त वेगळे चार्ज चालतील. सर हे काय आहे? आता तुम्ही दाखवता. कॅन्डल लाईट बोट शेप म्हणून म्हणतात. ओके, हा कॅन्डल लाईट बोट शेपमध्ये काहीतरी एक वेगळं आहे. मला वाटलेलं काहीतरी एक वेगळंच आहे. ती वाटी वाकडी आहे पण नाही, ते काहीतरी वेगळा शेप आहे तो. काय सॉरी. त्याच्यानंतर खूप काय काय वेगवेगळं आहे हो सर इथे. अप्रतिम. सगळं तुम्ही तांब्याचंच ठेवता का? तो तांब्याचा ठेवतो, पितळाचा ठेवतो. हा मसाल्याचा डबा. हा मसाल्याचा डब्बा आहे. सहा कितीला आहे? हा 2400 रुपये. 2400 रुपयाचा मसाल्याचा डब्बा. वजनाला हेवी येतो. वजनाला खूप हेवी आहे. जर हा तुम्ही डबा बघताय 2400 रुपयाचा आहे. सर हा मार्केटमध्ये कितीला विकला जातो? फक्त आम्ही मार्केटला देतो. आमच्याकडे ऑनलाईन जास्त चालतात कारण आम्ही मार्केटला देतो. तरी पण अंदाज कितीला असेल तो? नाही, तुम्हाला हा प्रोडक्ट मार्केटला मिळणारच नाही ना. तर लक्षात ठेवा, एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट आहे प्रवीण हँडीक्राफ्ट यांचे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या इकडे आणि घेऊन जा. उर्वी हे कितीला आहे? 1300 रुपये. 1300 पासून चालू होतं तरी 1300, 1600, 2000. 1300, 1600, 2000 असं काहीतरी आहे यांची उर्वी वगैरे. तर तुम्हाला काय हवं असेल घेऊन जा. फुलं ठेवायला आणि फ्रूट वगैरे ठेवायला हे असं असतं. कॅन्डल लावायला. पितळेचं काही आहे का तुमच्याकडे? हंडे आहेत. पितळेचे हंडे आहेत त्यांच्याकडे. जेवणासाठी खूप सुंदर अशा पितळेचे हंडे आहेत त्यांच्याकडे. खूप काही काही व्हरायटी आहे. खूप काही गोष्टी आहेत. पाण्याच्या बॉटल्स आहेत. पाण्याच्या बॉटल्स सुद्धा आहेत. पाण्याचे डबे सुद्धा आहेत. हे सुद्धा आहे. कमळपत्र आहे. कमळपत्र सुद्धा आहे एक वेगळं. हे तुम्हाला सगळे आपल्याकडे प्रोडक्ट मिळणार आहे. हे सगळं फक्त आणि ह्यांचं न्यू क्रिएशनच आहे. तर या आणि घेऊन जा. आता आपण अशी कामं पण करतो. कलश आलेले. आता हे जे कलश आलेले आहेत एवढ्यातले आळंदी बनणं आलेले आहेत. त्याला पॉलिश करून लॅकरिंग करून द्यायची. लॅकरिंग करून म्हणजे जरी तुम्हाला नवीन सारखे करायचे. आता ह्याला हे जे देवळाचे कळश बघतोय आपण हे खाली, हे जे कळश बघतोय ना आपण, ह्यांच्याकडे ते लॅकरिंग करून सुद्धा ते पॉलिश करून देऊ शकता तुम्हाला. तर व्हरायटी देतात प्रवीण हँडीक्राफ्ट. तर तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही डिसाईड करा आणि या इकडे. खरंच खूप सुंदर आहे. मी तुमच्याकडे पंचपाळी सुद्धा बघतोय. खूप अप्रतिम आहे. पंचपाळी बघतोय मी. खूप छान प्रकारची आहे. काहीतरी एक वेगळं नाविन्य आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्याकडे. काशाची वाटी कशी आहे सर? 500 रुपये. ही 500 रुपयाची. प्युअर काशाची. लोकांना काशाची वाटी मिळत नाही आहे बघा. प्युअर ओरिजिनल काशाची वाटी आहे 500 रुपयाला. तुम्हाला काय हवं असेल ते घेऊन जा. तर सर अजून काय सांगाल तुम्ही सबस्क्रायबर्सना? हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. पारंपरिक किती पिढ्यांचा आहे हा? आता आमच्या 5-7 पिढ्या अशा चालत आलेल्या आहेत. 5-7 पिढ्यांपासूनचा हा व्यवसाय चालत आलेला आहे. एवढंच म्हणणार आहे. तुम्हाला काय हवं असेल तर इथून नक्कीच बुक करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. थँक्यू सो मच. ब्लॉग्समध्येच म्हणजे सर हे काय आहे?
हा तरी पातेलं गरम करत त्याच्यापासून हा जॉब तयार झालेला आहे. ओके, त्याच्यातनं हा पातेल्यातनं जॉब पातेल्यातनं केला जॉब तयार जातो झालेला आहे. आणि त्याच्यासाठी ही अशी ही डाय अशी डाय आहे त्याची, ही अशी डाय आहे त्याची पीस असतात आतमध्ये लोखंडी, ओके त्याचे लोखंडी पीस असतात. ओके, प्रत्येक जॉबला लावायचे काढायचे हा प्रत्येकाचा आणि प्रत्येक त्याच्यानंतर तो एक पीस बनला piece तयार जातो जातो हा तयार. आणि तो नंतर आमच्याकडे हातात येतो. हा नंतर याला पॉलिश करून मग नंतर नवीन polish ठोके आणि मारले. हा नवीन ठोके मारले तिथे आहेत आपल्याकडे तसे. बरोबर. थँक्यू सर, थँक्यू सो मच.